Cancer Healer Center, a new beginning. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. तर फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याळाला निवडून दिलं होतं. धसांनी केलं होतं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतीये. वकिलांचा मोठा दावा. आरोपीला हजर करण्यापूर्वी पुणे कोर्ट परिसरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले. आरोपी दत्तात्रय गाडेवर बांगड्या फेकण्याचा कार्यकर्त्यांचा होता प्रयत्न. आंदोलनकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात. स्वारगेट परिसरातील अत्याचाराच्या घटनेनंतर हा संताप. अटकेच्या आधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधी सुद्धा आरोपीकडनं 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल. संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला. आरोपी गाडीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. फडणवीसांची प्रतिक्रिया. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून वक्तव्याची सारवासारव. स्वारगेटमधील घटनेनंतर तरुणीनं प्रतिकार केला नाही. अत्याचार प्रकरणावर योगेश कदमांनी केलं होतं विधान. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका. तर कदमांना असं वक्तव्य करताना लाज वाटायला हवी. आभाळही संतापले. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर ठाकरेंची टीका. तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो. शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार. तर पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमतानं निर्णय. सूत्रांची माहिती. HSRP नंबर प्लेटच्या किमतीला शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे या ठिकाणी त्यांची मागणी. तर महाराष्ट्रात नंबर प्लेटसाठी तिप्पट दर आकारण्यात येत असल्याचा आव्हाडांचा आरोप. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोनं ऐतिहासिक टप्पा गाठला. मेट्रो 3ची कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा मेट्रो मार्ग आता प्रवासी वाहतुकीसाठी सुरू. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असेल. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 57 मजूर दबल्याची भीती. चमोलीमधील दुर्घटनेत रस्ते काम करणाऱ्या 16 मजुरांचं रेस्क्यू. Cancer Healer Center, a new beginning.